जनावरांच्या ओव्या इतक्या सुंदर आहेत महाराज. जाळोनी धर्माचा मळा, आपलं पुण्य समाप्त करून सुखाचा भोग आहेत, पुण्य वाढवून सुखाचा भोग नाही. म्हणून काही काही शब्द सांभाळून घ्या, काही काही व्यवस्था सांभाळून घ्या आणि मग आपल्या जीवनाच्या पुढे जा. देव अण्णाचं कर्ज असताना आलेले राजा परीक्षितेला 7 दिवसामध्ये भगवान श्रीकृष्णाची कथा सांगतायत. आणि त्यापूर्वी त्यांना हा प्रश्न विचारला होता की काय अपेक्षा आहे. आणि राजा परीक्षितचे 2च प्रश्न होते ज्याच्यावर संपूर्ण भागवत आधारित आहेत की जगायचं कसं आणि मरायचं कसं, हे 2 प्रश्न आहेत. काल आपण सिद्धांताच्या रूपानं एक मृत्यूचं अंग पाहिलं. मृत्यू म्हणजे काय. विचारवंत लोकांनी हे ठरवलेलं आहे की मृत्यू होणार आहे तोपर्यंत चांगलं जगून घ्या. हा आजचा विषय आहे. मृत्यूवर आपण काल चिंतन केलं, कसं असलं पाहिजे मृत्यू, काय असलं पाहिजे, भक्ताचा मृत्यू कसा होतो. आणि जे भक्त नाहीत पण त्रास देणारे आहेत त्याच्या काही ओव्या सांगितल्या होत्या. सती आणि सत्पुरुष, दानशील याज्ञिक, तपस्वी हन अलौकिक महात्मेचे, अशा लोकांना त्रास देऊ नका, यांना वाईट बोलू नका. कुबोल म्हणजे वाईट शब्द सुद्धा वापरू नका. पुढचा मारामारी करणं, त्यांना त्रास देणं खूप लांबचा विषय झाला. कुबोलाची अजिबात वाक्य वापरायचं नाही. कारण की ये माझी निजाची धामे. निज शब्दाचा अर्थ आहे अंतःकरण. अंतःकरणाला नाजूकता असते, संवेदनशीलता असते. शरीराला दुःख झालं तर जाऊ शकतं, पण अंतःकरणाला जर टच झालं, स्पर्श झालं ना, ते मरेपर्यंत सलत राहतं. हा मला असं बोलला होता, तो मला असं बोलला होता, हे मरेपर्यंत राहणाऱ्या वस्तू आहेत. तसं भगवंत म्हणतात ही जी सती आणि सत्पुरुष, याज्ञिक, दानशील, महात्मे, तपस्वी, हे माझे नाजूक आहेत, अंतःकरण आहेत, याला टच करू नका. कदाचित एखाद्या बाईला काही बोललं तर ती सहन करते, पण तिच्या मुलाला जर काही छेडखानी केली तर ती सहन करत नाही. कारण की तो मुलगा त्या स्त्रीचा आत्मा असतो. तिला काही बोललं म्हणण्यापेक्षा बोलतातच. नवरा बोलतो, सासू बोलते, सासरा बोलतो, बाकीचे लोक बोलतात, ती सहन करते, मुलाकडे पाहून सहन करते. पण मुलाला जर काही टच झालं तर तिच्या अंतःकरणाचं दुःख कुणाला सांगता येत नाही. हार्ट टच म्हणतात त्याला. तसं ही जी चांगली लोक आहेत या जगामध्ये खूप कमी आहेत. ज्ञानोबांनी जी मोजलेली ते 9-10च आहेत. खूप कमी लोक आहेत. सती, सत्पुरुष, दान करणारी लोक, ही सगळी भगवंताची अवतार आहे बरं का. दान देणं एवढं सोपं नाहीये. जेवढे श्रीमंत लोक, शिकलेली लोक आहेत ना, यांच्या हातून पैसा सुटत नाहीयेत. अंतःकरणाने उदार नाहीयेत, विचाराने उदार आहेत. आपला देश चांगला असला पाहिजे, आपले रस्ते चांगले असले पाहिजेत, आपले हॉस्पिटल चांगले पाहिजे, डॉक्टर चांगले, हे सगळे विचाराने उन्नत माणसं आहेत. अनुभूतीनं, जगण्यानं दळभद्री आहेत. तुम्ही म्हणता महाराज जरा शब्द लागेल असा बोलतायत. ज्ञानोबांचा शब्द फार सुंदर आहे म्हणून तो वापरलाय. विचारानं उन्नत आहात, आचरण आहेत का नाही. पुढे ज्ञानोबांची ओवी आहेत आणि इतकी गोड ओवी आहेत. पार्था बहुती परी, सद्बुद्धीच्या विषयी आलेली ओवी आहेत. सद्बुद्धी, सद्बुद्धी. पुन्हा सांगतो, खूप चांगला शब्द आहे, लक्षात ठेवा. फक्त तो आजचा मुख्य विषय आहे आपल्याला. पार्था बहुता परी, बहुती परी.
जे अपेक्षिजे विचारशोरी, विचार करणारे वेगळे आणि विचारात शूर असणारे वेगळे, फार फरक आहे. नुकताच ज्यांनी विचार सुरू केला असेल ती लोक वेगळे, तालमीत जायला सुरुवात केलेली आहे, अजून मसल्स तयार झाले नाहीत, शरीराला आकार आलेला नाहीत, ही सुरुवात आहे. तसं नुकतंच विचार करायला सुरुवात केली, सिद्धांत म्हणजे काय, प्रत्यय म्हणजे काय, सुरुवात केलेली. आणि प्रत्यय शिकता शिकता गुरुला सुद्धा प्रत्यय येतो की शिष्याचा प्रत्यय काय, याची कॅपॅसिटी किती आहे, त्याचं सगळं जीवन दर्शन येतं. पण ते गुरु उदार असतात, सहन करतात. पण ज्ञानोबारांचे शब्द पहा, विचारशूरी. काही सामान्य माणसं नाहीत, विचारानं प्रगल्भ असणाऱ्या माणसाकडे देखील सद्बुद्धी नसते. हिला ज्ञानेश्वरी म्हणतात. ही ज्ञानेश्वरी. सद्बुद्धी नसते, विचारवंत आहेत पण अंतःकरणाने कपटी आहे. कपटी नसेल तर संकोचित आहेत, संकोचित नसेल तर स्वार्थी असेल, आपल्यापुरतं गोळा करणारा असेल. जगात श्रीमंत लोक कमी आहेत, मंत्री आहेत, कारखान्याचे मालक आहेत, मोठमोठ्या कंपन्या कमी आहेत. तरीही भारतातला गरीब उपाशी राहतो आणि तो जेवतो फक्त तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी. ही संतांची उदारता आहे, संतांचं मोठेपण. संताकडे काहीच नाही श्रीमंतीच्या मानानं. मला एक जणांनी सांगितलं, महाराज मंदिराचा फार मोठा आवाका आहे तुमचा, ज्ञानोबारांचं मंदिर बांधताय खूप मोठं. म्हटलं का मोठं नाहीये, मुंबईच्या आणि पुण्याच्या मानाने 25-30 कोटी म्हणजे कमी आहेत. जर तुम्ही मलबार हिल, सी फेस, बांद्रा, वरळीच्या साईडला जर तुम्ही गेला ना, त्या घराची किंमत 400-400 कोटी आहे. 400-400 कोटी आहेत. मंदिर फार छोटी गोष्ट आहे त्यांच्या मानाने, पण त्यांच्याकडून होत नाही सद्बुद्धी नाही. नवीन विषय आहे, खूप छान विषय. विचारवान आहात, ग्रंथ तयार आहेत, सिद्धांत तयार आहेत, वक्तृत्व तयार आहेत, सद्बुद्धी नाही. म्हणून जेव्हा कधी माणसं तक्रार करतात ना, माणूस तो मोठा माणूस आहे, असं का वागतो, तो मोठा नाहीच, फक्त अभ्यासाची प्रॅक्टिस केलेली आहे. अर्थ कळाला काय? अभ्यासाची, ग्रंथाची प्रॅक्टिस केली, ग्रंथ पाठ आहे, हरिपाठ पाठ आहे, म्हणून चांगलंच वागलं पाहिजे असा काही नियम आहे का? बोला ना. गायक असेल, वादक असेल, अजून कोणी असेल, खूप चांगल्या पद्धतीने परमार्थिक दिसतात, ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीत लिहून ठेवतात, सद्बुद्धी नाही. म्हणून कधी कधी संसारामध्ये, अंगामध्ये किंवा याच्यामध्ये परमार्थिक लक्षणं दिसत नसताना, माळ नाही, गंध लिहिलेले नाही, काही नाही, पण त्यांचे जर विचार आणि आचरण जर पाहिलं तर संतांना शोभेल असं त्यांचं वागणं असतं आणि परमार्थिकला लाजवेल असं त्यांचं वागणं असतं. उदार असतात, सद्बुद्धी असते, पापच करत नाहीत. नाईलाजाने मी नाव घेऊन बोलतोय, जपान सारख्या देशामध्ये भरलेलं पाकिट पडू द्या, उचलत नाहीत महाराज कोणी. याला सद्बुद्धी म्हणतात. सद्बुद्धी. शुक्रवारी 5 दिवस काम करतात, शुक्रवारी थोडस त्यांच्या देशात संस्कृती आहे, थंडावा आहे, कधी कधी थोडे घेतात ते. तुम्ही आदर्श घेऊ नका. घेतात म्हणजे त्यांच्याकडे बर्फ पडतो. शरीराला गरम ठेवण्याकरता काही देशामध्ये ती प्रथा आहे. ती प्रथा आहे म्हणून काय झालं, त्यांची परंपरा आहे ती, कारण की बर्फ पडतोय. त्यांच्याकडे संस्कृती ती, त्यांना त्यांच्या शरीराला ते पचतं.
थोडी उष्णता मिळते शरीराला, पण हे पाहण्यापेक्षा संपूर्ण देशामध्ये पाप होत नाही याला सद्बुद्धी म्हणतात. संपूर्ण देशामध्ये 0.5% सुद्धा क्राईम नाही, हे वर्तमान काळातलं बोलतोय तुम्हाला. ही सद्बुद्धी अपेक्षित आहे. दुसऱ्याचं घ्यायचं नाही, विषय लक्षात घ्या. दुसऱ्याचं घ्यायचं नाही ही सद्बुद्धी. दुसऱ्याचं काहीच नको आहे त्यामध्ये प्रसन्न राहिलं पाहिजे. आणि ज्ञानोबराय याची स्तुती करतात. विचारवंत आहात पण सद्बुद्धीची अपेक्षा करणारे आहात. जे अपेक्षी, जे विचारशोरी, असे गोड शब्द आहेत महाराज. म्हणून मी काल काही शब्द वापरले की ज्ञान कशाला म्हणतात. विचार मागवता पाऊली निघे, तर्क जिथं काम करत नाहीत. हे सगळं बुद्धीचे हत्यार आहेत. जाणीव आहे, तर्क आहे, विचार आहेत, हे बुद्धीपर्यंत मर्यादित आहेत. पण सद्बुद्धी बुद्धीच्या पलीकडे आहेत. सत शब्दाचा अर्थ आहे सत्य, आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो सत शब्दाचा अर्थ आहे भगवंताच्या अंशाचं ज्ञान. सच्चित आनंद असणारं सत, याची अनुभूती असणारी बुद्धी म्हणजे सद्बुद्धी. आणि ती सद्बुद्धी अपेक्षिजे विचारशोरी. पार्था बहुता परी, बहुती परी. अपेक्षा भरपूर वर्णन आहे बरं का. आता मला सांगा, तुम्ही काय या बुद्धीचं वर्णन करतात, त्याचं आपल्या जीवनाबरोबर कनेक्शन आहे. असे काही काही परमार्थिक आहेत ना, असे कोरडे दिसतात हो. खूप छान प्रवचन करतात, सिद्धांत सांगतात, खूप छान त्यांच्यामध्ये निरूपण कला आहेत. कधी कधी काही काही परमार्थिक आहेत ना, इतके अलंकार घातलेले असतात, 15-20 माळा असतात, मुद्रिका असतात, गंधाचं प्रमाण वाढलेलं असतं, 12च्या ऐवजी 15 ठिकाणी गंध लागलेला असतो. अंतःकरण कोरडं असतं. अंतःकरणामध्ये सद्बुद्धी नसते. बाह्य लक्षण भरपूर आहे, आतमध्ये कोरडे. हा फार मोठा विषय आहे बरं का. हा केवळ मी परमार्थिकाचं नाव घेतोय. करोडो रुपये, अब्जो रुपये ज्यांच्याकडे आहेत ते सुद्धा आतून शून्य आहेत. याचं कारण बाहेरून समृद्ध आहेत, आतून पोकळ आहेत, आतून शुष्क आहेत. याचं उत्तम उदाहरण म्हणजे जगद्गुरु तुकोबराय आहे. बाहेरून काहीच नाही त्यांच्याकडे, पण जेव्हा आतून शब्द निघतात, प्रेमानं ज्ञानानं भरलेले शब्द बाहेर निघतात, याला आतून भरीवपणा म्हणतात. आतला भरीवपणा आहे. बाहेरून काहीच नाही. लोक नावं ठेवतात त्यांना, पण जेव्हा वाणीतून शब्द बाहेर पडतात ना, ते अभंगाचं रूप घेतात. त्यांना तुकोबराय म्हणतात. सहज शब्द येतात, सहज शब्द येतात. सायास नाही, काय नाही, काय नाही. कुठल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश नाही, कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश नाही. सहज बोलतात. शब्द अभंगाचं रूप घेतात. खूप अवघड आहे. शब्द हे तुमचं रूप आहे बरं का. शब्द तुमच्या अंतःकरणाचं दर्पण आहे. खरे कसे आहात तुम्ही ते तुम्हाला कळून घेण्याचं दर्पण आहे ते. तुम्ही बोलला की तुमचं अंतःकरण कळते, तुम्हाला अजून माहितीच नाही. तुम्ही किती छल कपटनी बोलता, किती लपून बोलता, किती दाबून बोलता, हे शब्द प्रकट करतात तुम्हाला. शब्द म्हणजे आत्म्याचं प्रतीक आहे. तुम्ही आतून जर भरलेले असाल तर आपोआप बोलाल तुम्ही. म्हणून मृत्यू हा जसा एक विषय आहे, तसं जगणं हा सुद्धा विषय आहे. आणि जगत असताना भगवान श्री ज्ञानोबराय सांगतात, माते हृदय सुनी भोगितात. आणि हे एकच ओवी काल जी अर्धी सांगितली होती तुम्हाला, आज अर्धी सांगतोय. काल ही सांगितली होती याचा पूर्वार्ध.
विषयात तिळांजळी देऊनी प्रवृत्तीवरी निगड दगड, प्रवृत्तीला बंद करून माते हृदय सुनी भोगिताती, हे दोन शब्द एकमेकाच्या विरोधामध्ये, चांगल्या चांगल्या विचार शूरीच्या लक्षात येत नाही. विषयाला तिळांजळी देतात म्हणजे विषयाचा दाहवा करतात. हा कालचा विषय होता. काल थोडं याबद्दल समजून सांगेल. आजचा विषय, जर विषय सोडून दिलेला आहे, तुम्ही विषयाचा त्याग केलेला आहे, मग कशाचा भोग घेताय? ओवीचा दुसरा टप्पा आहे, 8व्या अध्यायातलीच ओवी. बरं, ओवीतला दुसरा टप्पा आहे, माते हृदय सुनी. सुनी म्हणजे घालून, भोगिता. माझे जे भक्त आहेत ना, मला हृदयात घालून माझा उपभोग घेतात, हे त्यांचं जीवन आहे. आणि अशांचा मृत्यू सरळ आहे, इतरांचा मृत्यू सरळ नाही. हे 8व्या अध्यायातलं वर्म आहे. विषयाचा त्याग केला, एक बाजू झाली. 1000 बुद्धिमान माणसं, 1000 विचारवंत म्हणतात, तुम्ही काय केलं जीवनामध्ये? आमचे गडावरची मुलं असतात, शिकलेले माणसं कधी कधी भेटतात त्यांना. शिकलेले आहेत बरं का, आतून शून्य आहेत, ते विसरू नका आता इथून पुढं. हा बर, मग गडावर काय करताय? नाही काही नाही, ज्ञानेश्वरी चालू आहे. पुढं काय? काही नाही. पुढं कीर्तन प्रवचन. पुढं काय? काही नाही. काही मुलं आमच्या गडावर ब्रह्मचारी आहेत, गेल्या 20 वर्षापासून आहेत, आणि इतके चांगले आहेत. 30-35 वयातले मुलं गडावर राहतात, पण अजूनपर्यंत गडाला कलंक लागला ना, याला भगवान गड म्हणतात. अजूनपर्यंत ह्यालाच ज्ञान म्हणतात, ह्यालाच आतून भरलेले म्हणतात. आतून पोकळे असाल तर बाहेर पळाल ना, आतून जर तृप्त असाल तर इच्छाच होणार नाही. हे देणं गुरुचं असलं पाहिजे, हे देणं संतांचं असलं पाहिजे. आतून इच्छा नाही झाली पाहिजे. नियंत्रण काय करणार? आमच्या गडावरच्या पोरावर नियंत्रणच नाही. मला भरपूर लोकांनी सांगितलं, महाराज नियंत्रण नाही तुमच्या पोरावर, तू करून बघ. ते म्हणतात आमचा काही संबंध नाही, मग बोलतो कशाला? बऱ्याच पारमार्थिक लोकांना भगवान गडाच्या मुलांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर वाईट वाटतं. मराठी कळली का? मी पारमार्थिक लोकांबद्दल बोलतोय. पारमार्थिक लोकांना, पारमार्थिकांचा चेहरा पाहिल्यानंतर मुलांचा चेहरा वाईट वाटतं. काय कर, असे आम्ही का नाही या गडावर? आतून भरलेले आहेत. ज्ञानेश्वरी हळूहळू मुरत चाललेली, म्हणून चेहरा खुलत चाललेला आहे. ज्ञानेश्वरी मुरली तर चेहरा खुलेल ना. आत शून्य आहात आणि बाहेरून सगळे शास्त्र आहेत. सकळ शास्त्र ज्ञानोबा सांगतात, स्वयंभे निगती मुखी, इतकं आहे. पण सद्बुद्धीचा अभाव आहे, हा मुख्य विषय. मग ज्या लोकांना असं वाटतं की परमार्थिक मुलं लग्न करत नाहीत, तपश्चर्या करतात, योग्य, ते कशाचा भोग घेतात? कशा करता जन्माला आलेत? ज्ञानोबा उत्तर देतात, परमात्म्याच्या चैतन्याचा उपभोग घेतात. हे भोगणं संतांचं आहे, उपाशी नाहीत संत. काहीतरी चुकीचा समज घेऊ नका. माते हृदय सुनी, मला हृदयात ठेवून, शब्द पहा, भोगिताती. प्रत्येक क्षण चैतन्याचा उपभोग घेतात. आता पुढचा, मग त्यानं शरीर नाही का? शरीर काही मागत नाही का? ज्ञानोबा फार सुंदर सांगतात, देह संगे तरी असे. ओवीक हा कठीण आहे. बघ, संघ शब्द कळला का? संघ, मित्र बरोबर आहे. मित्र बरोबर आहे म्हणजे हा मित्र नाही येतो, मित्र त्याच्या बरोबर आहे. तसं ज्ञानोबा देहाला लांब ठेवून बोलतात, देह संगे तरी असे. देहाच्या बरोबरीनं संत वागतो.
बरोबरीनं, म्हणजे संत देह नाहीत. म्हणून तर आपल्या शरीराचं अंग कापलं महाराज, नाही तर शरीराला जर अंग मानलं असतं तर कापलं नसतं भगवान बाबांनी. देह संगे तरी असे शब्द पहा, पण त्याच्याकडे जर पाहिलं ना, आतून भरलेलं असल्यामुळे चैतन्यासारखा दिसे. काय एक एक ओव्यात महाराज, आतून कसं असलं पाहिजे, काय भोगलं पाहिजे त्याचा विषय हा. देह संगीत, देह बरोबर आहे त्याच्या, पण त्याच्याकडे जर पाहिलं ना तर आतली तृप्ती चेहऱ्यावर येते. चैतन्यासारखा दिसे पाहता परब्रह्माचे कसे. एक एक शब्द आहेत ना, त्याला जर कस लावणं परब्रह्माचा, तो समान वाटतो. हा आणि परब्रह्म एकच आहेत असं वाटतं. याला सद्बुद्धी म्हणतात, याला आतलं जेवण म्हणतात, आतला भोग म्हणतात. मग कधीही लक्षात ठेवा, एखादा मनुष्य 10 रुपयाचा त्याग करत असेल तर त्याच्याकडे नक्की 1,00,000 रुपये आहेत. जर संत महात्मे संसाराचा त्याग करत असतील तर परमात्मा त्यांच्या जवळ आहेत हे विसरू नका कधीच. परमात्मा आणि नुसता परमात्माने, अहो तुमच्या जवळ साधा श्रीमंत मनुष्य असतो, एखाद्या मंत्र्याची ओळख असते, एखाद्या कारखानदाराची ओळख असते, तो तुम्हाला रक्षण देतो, पैसा पुरवतो. परमात्मा ज्यांची सेवा करतो, नाही लक्षात आलं ते कोण येते. अगदी वेगळ्या भाषेमध्ये सांगतो, दुसऱ्या अध्यायाच्या अंतिम श्लोकावर ओवी आलेली आणि संतांना काय समजले ते पूर्ण ऐका. आपूर्यमाणम अचल प्रतिष्ठम. 5000 वर्षापूर्वीचा गीतेतला श्लोक आहे. संत म्हणजे काय, समुद्र आहेत. समजण्यासारखा विषय, आतून खोल आहेत आणि वरून विशाल आहेत. संत म्हणजे काय, आपूर्यमाणम. दुष्काळ पडला तरी समुद्राची रेषा तीच असते. सगळ्या नद्या नाही बरसल्या, नाही पाणी आलं, पाणी तरी किती येतं समुद्रामध्ये. कधी कधी एखाद्या ओढ्याला असं वाटतं माझ्यामुळे समुद्र भरतो. कर्ज घेऊ नका कुणाचं. अन्नाचं कर्ज असेल, पैशाचं, तुम्ही जसे आहात तसे जगा, ज्ञान मिळेल तुम्हाला. ज्ञानोबांचे शब्द सांगू का, अशा माणसाला ज्ञान शोधत येतं. समाधी घर पुसे माणसाचे. समाधी विचारत येते की हा साधक कुठे आहेत, मला स्वीकार करायचा आहे त्याचा. ज्ञान याची भेटी उत्कंठावा. 1000 शब्द आहेत महाराज अशा पद्धतीचे. अभ्यास करून पहा तुम्ही. आणि जिथे ह्या गोष्टी नाही, चुकोनी, ज्ञानोबांचे काही काही शब्द इतके सुंदर आहेत, जे तर शांतीचा जिव्हाळा नाही, विसरोनी सुख निर्गे, काही आनंद येतच नाहीत. मग काही काही माणसाचे थोबाड ते एवढे वाईट आहेत महाराज, किती आनंद झाला तरी ते 10व्याचे चेहरे आहेत. काही किती चांगली घटना घडू द्या, 10व्याचे चेहरे. त्यांना म्हणलं असं का होतं जीवनामध्ये, सगळं ठीक आहे पण उद्याचं काय. म्हणून उपकार करवून घेऊ नका. शब्द आहे का, उपकार करू कशाचेही, अर्थ असो, मान असो, प्रतिष्ठा घेऊ नका. बरं वाटेल तुम्हाला, पण संत नाही होणार तुम्हाला, ज्ञान नाही मिळणार तुम्हाला. आणि म्हणून ते ऋण उतरण्यासाठी आलेले शुकदेव जेव्हा परीक्षितीला सांगतायत की मी तुझ्या वंश परंपरेतलं अन्न खाल्लेलं आहे, त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी मी आज आलोय. आणि त्यांचे जे प्रश्न आहेत ते खूप सुंदर प्रश्न आहेत. काय पाहिजे ते सांग. काही सांगितलं नाही, फक्त 2 प्रश्नावर भागवत आहेत. जगायचं कसं हा पहिला प्रश्न आहे शुकदेवांना राजा परीक्षितने विचारलेला. आणि दुसरा प्रश्न आहे मरायचं कसं, याच्यावर भागवत आहे महाराज. दुसरं काही भागवत नाही. जी लोक वेगळा अर्थ काढतात भागवताचा ती भाग्यवान आहेत.
पण खरा प्रश्न भागवतामध्ये हा आहे, जगायचं कसं, कशा पद्धतीने जीवन जगलं पाहिजे. आणि दुसरा प्रश्न असा आहे, मरायचं कसं. आणि या मरायच्या प्रश्नावर 8वा अध्याय ज्ञानोबरायांचा, मेलं कसं पाहिजे. ज्ञानोबराय सांगतात, मरण येण्यासाठी साधना करावी लागते. खूप सुंदर सुंदर विषय ज्ञानेश्वर महाराजांचे बरं का 8व्या अध्यायामध्ये. जी संत मंडळी आहे ना, ज्ञानोबराय म्हणतात त्यांनी टेन्शनच घेऊ नये मरण्याचं. त्यासाठी दृष्टांत सांगतो म्हणजे तुम्हाला घेऊच नाही. ज्ञानोबरांची 2 ओव्या आहेत, त्यातली एक ओवी सांगतो. लग्न ठरलेली जी मुलगी आहे, जिचा साखरपुडा झालेला आहे, ती शरीराने जरी माहेरी असली तरी ती मनानं सासरी असते. बसते का डोक्यामध्ये? आता हे तर कळलं पाहिजे ना कमीत कमी. साखरपुडा झालेली मुलगी माहेरी उदास असते. केळवली नवरी माहेर, ज्ञानोबराय सांगतात, न मरता करी मृत्यू सूचना. ती मेलेली नाहीये माहेरसाठी, पण मनानं गेलेली ती. कारण की तिचं मन सासरी लागलेलं आहे आणि तिचं शरीर माहेरी. ज्ञानोबरायचे पण दृष्टांत किती सुंदर आहेत. काय सायकोलॉजी असेल ज्ञानोबरायची, कशा पद्धतीने ज्ञानोबराय निरूपण करतात पहा तुम्ही. शरीराने ती माहेरी आहे आणि मनानं ती उदास आहे, सासरी. सतत त्याचा विचार करते. ज्ञानोबराय म्हणतात, विषयावरी निगड टाकून जे विषयाशी तिळांजळी देऊनी. शब्द पहा कसा आहे, विषयाला ज्यांनी तिळांजळी दिलेली. तिळांजळी म्हणजे 10वा, मेरणं नाही. ज्ञानोबरांचे एक एक शब्द एवढे विचित्र आहेत. तिळांजळी शब्दाचा जे मरून ज्याला 10 दिवस झालेले त्याला तिळांजळी देतात. ज्याचे विषय मरून 10 दिवस झालेले आहेत अशा माणसांनी मरणाची चिंता करू नये. कारण की ते शरीराने संसारामध्ये आहात आणि मनाने पारमार्थिक आहेत, मनाने देव झालेले. एक शब्द ज्ञानोबरांचा आहे, त्यांचा आकार माणसाचा आहे. तो मनुष्याची, ओवी नीट अंतःकरणामध्ये बसवा, तो मनुष्याची परब्रह्मवेख हे ओळखतो. मनुष्यच आहे तो, पण आत जर गेलात तुम्ही तो परब्रह्म येतो, देव येतो. असं वाटतं की परब्रह्माने अवतार घेतलेला आहे. शरीराने संसारिक आहेत पण मनाने संसारिक नाही. अशा लोकांना मरणाची चिंता नाही. देह झोळ शब्द वापरलाय. झोळ म्हणजे खोळ. विण्याला खोळ आहे, ती कधी उतरून गेली तरी विण्याचं काही बिघडत नाही. तसं आत्मज्ञान ज्याच्याकडे आहेत, आत्मानुभूती ज्याच्याकडे आहेत, शरीर कधीही निघून गेलं काही फरक पडत नाही. जे विषयाशी तिळांजळी देऊनी. दुसरा शब्द आहे प्रवृत्तीवरी निगड वाहूनी. प्रवृत्ती शब्दाचा अर्थ आहे कर्म. नवीन आश्रम बनवायचा, नवीन उपक्रम करायचा, विश्व शांतीसाठी महायज्ञ करायचा, सगळं याच्यातच आहे प्रवृत्तीमध्ये. जगाचं कल्याण व्हावं. ज्ञानोबराय म्हणतात प्रवृत्तीच नाही, दगड टाकलेला आहे प्रवृत्तीवर. आणि अंतःकरणातून ते मजसी एक रूप झालेले. अशा माणसांनी मरणाची चिंता करू नये. नीट ऐका बरं का, खूप छान विषय. मरण कसं असलं पाहिजे. ती जी मुलगी आहे जिचा साखरपुडा झालेला आहे, ती माहेरी उदास आहेत पण मनात नवरा बसलेला आहे. ज्ञानोबराय म्हणतात हे जे संत आहेत, हे जे भक्त आहेत, ते संसाराच्या दृष्टीनं जिवंत आहेत पण मनामध्ये मी बसलेलो आहे. म्हणून मनाने ते परमार्थ स्वरूप झालेले आहेत. त्यांना संसाराची एक झळ सुद्धा जाणवत नाही. ते फक्त जिवंत आहेत, श्वास घेत आहेत, पण त्यांना मृत्यूचं दुःख होत नाही. काय ज्ञानोबरांचे एक एक शब्द आहेत महाराज. अहो दुःख तर सोडा,
विकनेस आला ना, विकनेस शरीराला, ज्ञानोबराय म्हणतात तो सुद्धा संताला जाणवत नाही. देह वैकल्याचा वारा, देहामध्ये कमजोरी आली, काहीतरी विकनेस आला, देह वैकल्याचा वारा झणे लागेल या सकुमारा. माझ्या भक्ताला, देव म्हणतोय, माझ्या भक्ताला विकनेस येईल, कमजोरी येईल, आत्मबोधाचा वावर असू येत. काय एक एक शब्द आहेत महाराज. देह विकलतेचा वारा, विकल शब्द आहेत. झणे लागेल शब्द काय माहिती भक्तासाठी, सकुमारा. भगवंताने आपल्याला सकुमार म्हणा. मला कधी कधी भक्तांच्या बाबतीमध्ये खूप कठीण आहे बरं का. ही लोक एवढी अंतःकरणातले राजे असतात. ज्ञानोबरायांनी ना एक असं, हे जे भक्त आहेत यांच्यासाठी सांगतोय तुम्हाला, आत्मबोधाचा पांजिरा सोये तयाते, हे सांगत असतानाच सांगतो, आत्मबोधाचा पिंजऱ्यात मी त्याला ठेवतो. तिथं काय असतं त्या पिंजऱ्यामध्ये? ज्ञानोबराय म्हणतात, तुम्ही माझ्या समोर बसलेले आहात पा, आणि जवळजवळ म्हातारे झालेले आहेत असं गृहीत धरतो. आणि जे म्हातारे नाही ते विद्यार्थी आहेत, त्यांना अजून संसार कळायचा आहे. मग काय असतं? वाटणी असते संसारामध्ये. मुलीला हे दिलेले आहेत, पोराला हे दिलेले आहेत, लहान पोराला ते दिलेले आहेत, अशा वाटण्या केलेल्या असतात. ज्ञानोबरायांचा शब्द पहा कसा आहे. ज्ञानोबराय 10व्या अध्यायामध्ये म्हणतात, आज भगवंत म्हणतात मी माझी वाटणी केलेली. भगवंत म्हणतात मी माझी वाटणी केलेली. ही सृष्टी आहे, प्रपंच आहे, काय सगळं सगळं दिलेलं आहे. शेवटी सगळं दिल्यानंतर भगवंत म्हणतात माझं शरीर शिल्लक राहिलेलं आहे. भगवंत म्हणतात माझं शरीर शिल्लक राहिलेलं आहे. ज्ञानोबरायाच्या मुखातून काय एक एक वर्णन येतं पहा. ज्ञानोबराय म्हणतात ते शरीर सुद्धा कृतज्ञता म्हणून लक्ष्मीला देऊन टाकलं. शरीर सुद्धा, पाय लक्ष्मीच्या हाती, शरीर सुद्धा लक्ष्मीला देऊन टाकलं. मग काय राहिलं शिल्लक? हा आपला प्रश्न आहे. शरीरही दिलं, वावर दिलं, बँक बॅलन्स, शिल्लक काय राहिलं? भगवंत म्हणतात हेच कळायला अक्कल लागते. सगळं जरी दिलं तरी स्वतःच एक सुख असतं, स्वतःच एक सुख असतं. ज्ञानोबराय म्हणतात ते मी लक्ष्मीला दिलेलं नाही, ते इतर कोणाला दिलेले, ज्ञानीला नाही, योगीला, कोणालाच दिलेलं नाही. आणि त्या सुखाची उपमा ज्ञानोबराय साजूक सुख म्हणून करतात. हा जगातला पहिला शब्द आहे तर सुखाला साजूक सुख म्हणणं. आपण जे घेतो ते डालडा आहे. आपल्या सुखाला 2 मिनिटात आनंद झाला आणि ते सुखच कधी कधी बाधक ठरतं. जे विषयाचं सुख आहे ना हेच नंतर गळफास होतो. आणि जेव्हा गळफास होतो ते भगवान गडावर येतात. महाराज काहीतरी सांगा समजून. म्हणलं आता समजून सांगण्याच्या पलीकडे, तुलाही समजून सांगत नाही, ज्यांनी गळफास दिला त्यालाही नाही. लक्षात येत आहे? हे सुख साजूक नाही. भगवंत म्हणतात माझं ऐसेचे सुख साजूक. आणि ते लक्ष्मीला सुद्धा न दिलेलं सुख ते मी भक्तासाठी राखीव ठेवतो. हे तुम्हाला हे शब्द समजले, मी तुम्हाला खरंच भाग्यवान समजतो बरं का. हे खूप अवघड शब्द आहेत. राखीव शब्द कळणं याच्यापेक्षा अवघड आहे. ते तैसेचे सुख साजूक भक्ता लागी देख, भक्तासाठी राखून ठेवलेले आहेत. आणि ते साजूक सुख फक्त भक्ताला देतो. जे बाकीचे लोक आहेत ना त्यांनी जरा सावध व्हावं बरं का. ते ज्ञानी असतील, योगी असतील, त्यांच्या नशिबात हे सुख. म्हणून विश्वरूप योग्याला दाखवलं नाही, ज्ञानाला दाखवलं नाही, तपस्वेला दाखवलं नाही, भक्ताला दाखवलं. कारण की साजूक सुख भक्तासाठी. जो पिंजरा आहे अंतःकरणामध्ये भगवंताच्या सुरक्षतेचा, त्या पिंजऱ्यामध्ये भक्ताला भगवंताचं साजूक प्रेम सुख मिळतं. एवढा आमचा भक्त भाग्यवान आहे.
आणि त्या सुखाची एकदा का नशा चढली ना महाराज, कोणी निंदा कोणी वंदा आम्हा स्वहिताचा, अनेक प्रमाणे तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका चर पडू घ्या रे तुम्ही. अभंग म्हणजे प्रसाद आहेत, नका चर पडू, संताच्या सुखावर जळू नका. नाही कळलं अजून? मराठी कळते का? जळण्याची परंपरा जुनी बरं का, फार जुनी परंपरा आहे. आणि ह्या जळण्याच्या परंपरेतून कोणी सुटलेलं नाही. मीराबाईवर लोक जळाले, ज्ञानोबरायावर जळाले, तुकोबारायावर, भगवान बाबावर जळ. भगवान बाबाचं तर स्वरूप लोकांना कळलं का नाही काही मला माहित नाही. त्यांचं देखणेपणच सहन झालं नाही. सुख तर लांब राहिलं, सुख लांब राहिलं त्यांचं सुख. त्यांच्या जवळचं ज्ञान, त्यांच्या जवळचं प्रेम ज्यांना मिळालं त्यांनी सप्ताह करतात महाराज. हा जो नारळी सप्ताह आहे त्यांच्या सुखाचा वाटा आहे. तो अजून अजरामर आहे, तो 90 वर्ष झाले तरी. पण ते जे आत्मसुख आहे, संतांचं चाखण्याचं सुख आहे, ते नाही मिळत लोकांना. त्याला प्रेम सुख असं म्हणतात. आणि ते प्रेम सुख भगवंत म्हणतात मी देतो. आणि त्या सुखाची एकदा चटक लागली महाराज, संसारिक दुःखाची विषाद काय जो भक्ताला त्रास देईल. दुःखाची हिंमत नाही. दुःख जवळ येतील, नमस्कार करून लांब जातील, पण भक्ताला त्रास देऊ शकत नाही. ही ताकद जर पाहिली तर ती भगवंताची ताकद आहे. हे सुख मिळवण्यासाठी ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचं अध्ययन आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबरायांच्या अंतःकरणातलं साजूक सुख आहे. ओवी वाचताना माऊलीच्या अंतःकरणातलं साजूक सुख चाखायला मिळावं म्हणून ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायचा आहे. लोकांना दाखवण्यासाठी नाही, प्रचार आणि प्रसारासाठी नाही. आणि ज्ञानेश्वरीचं सुख पुढचं आहे बरं का. देवाचं साजूक सुख भक्ताला मिळतं आणि भक्ताचं साजूक सुख ज्ञानेश्वरीत आहे. आणि हे सुख साजूक सुख कोणाला मिळतं? मने काय वाचा जो सेवक होईल, स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. एक एक शब्द अनुभवा. ज्ञानोबरायांच्या मने काय वाचा, पैसा नाही. ज्ञानेश्वरीचा गीतेचा तुम्ही सेवक व्हा, मनाने व्हा, शरीराने व्हा. मने काय वाचा जो सेवक होईल येचा. शब्द पहा, स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती म्हणजे सम्राट, आनंद राज्याचा सम्राट होतो. मला हा माणूस स्वानंद सम्राट रडेल का हो कधी? हे दुःख झालं, ते दुःख झालं, यांनी डिवसलं, यांनी मान दिला नाही, यांनी अपमान केला नाही, करेल. स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती झालेला ज्ञानेश्वरीचा चिरंजीव कधी कोणापुढे भीक मागेल असं वाटते तुम्हाला? ही वैशिष्ट्य आहेत. आणि असं एकदा जीवन झालं ना तुमचं, त्या जीवनाला सांभाळण्याची जबाबदारी भगवंत स्वतः घेतात. अंतकालेच मामे, हा विषय फार महत्व. अंतकालेच स्मरण मुक्त्वा कलेवरम. साधू संतांना ही जे लोक म्हणतात ना मरताना देवाचं नाव आलं पाहिजे किंवा काय, हे सगळं ज्ञानेश्वरीच्या बाबतीत झूट आहे. ज्ञानोबराय म्हणतात आयुष्यभर साधना केली ना, म्हातारपणी स्मरण ठेवायची जबाबदारी भगवंत म्हणतात ती माझी. बुद्धी भ्रष्ट होऊ नये याची जबाबदारी माझी. त्यांनी पुण्य केलेले आहेत, साधना केलेली आहेत, आयुष्यभर नामचिंतन केलेले आहेत, आणि त्यांनी सुद्धा भगवंताचं नाव घ्यावं मग मी धावत जाईल. ज्ञानोबराय म्हणतात असं नाही होत. माझा भक्त आहे तो, साजूक सुख चाखलेला भक्त आहेत. अशाला मृत्यूचं दुःख, अरे मृत्यू माझा दास आहे, माझा दास
माझ्या भक्ताला त्रास द्यायची हिंमत ठेवतो असं होऊ शकत नाही. म्हणून साधूचे सगळे अभंग वाचा महाराज. काळ गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करी. काळ शब्दाचा अर्थ विचित्र आहेत. 400 वर्ष झाले कोणीही प्रचार केला नाही तुकोबारायांचा आणि ज्ञानोबाचा, तरी दोघांची नावं अजरामर आहेत. याला म्हणतात काळावर मात. नाहीतर बाकीचे संसारिक माणसं हयात असताना स्वतःचा पुतळा बांधतात. एका महाराजाने तर स्वतःचीच मूर्ती तयार करून ठेवली हयात असताना. मी त्यांना विचारलं, तुमच्या शिष्यावर विश्वास नाही का? काय भरोसा आहे? स्वतःचीच मूर्ती हयात असताना तयार केली एक, आणि स्वतःचा पुतळा तयार करून ठेवला दोन. दोन्ही प्रापंचिक आहेत. लक्षात आलं? यांचं मरण सोडा, दुःख सुद्धा रडतं की किती दुःख देऊ, इतकं दुःख होतं यांना. दया करावी असं वाटतं, पण कोण करणार दया यांच्यावर? केलेल्या कृतीचा तो परिणाम आहे, जबाबदार आहे. म्हणून कधी लक्षात ठेवा, ऋण करताना, पाप करताना कदाचित काही क्षणापुरतं तुम्हाला गोड वाटेल, काही क्षणापुरतं व्यभिचार करताना तुम्हाला गोड वाटेल. ज्ञानोबांच्या ओव्या इतक्या सुंदर आहेत महाराज. जाळोनी धर्माचा मळा, आपलं पुण्य समाप्त करून सुखाचा भोग आहेत, पुण्य वाढवून सुखाचा भोग नाही. म्हणून काही काही शब्द सांभाळून घ्या, काही काही व्यवस्था सांभाळून घ्या आणि मग आपल्या जीवनाच्या पुढे जा.